आज आपण पिराची कुरोली येथे आलेलो आहोत आणि शेतकऱ्यांच्या रस्त्याच्या संबंधित आमरण उपोषण चालू आहे आणि शेतकऱ्यांच्या काय व्यथा आहेत त्या जाणून घेण्याचा प्रयत्न करू. नमस्कार. नमस्कार. काय नाव? सोपान देखील आमकाने पिराज करून काय तुम्ही उपोषणाला बसलाय? काय उपोषणाला बसलो म्हणजे साहेब कसं आहे, आमच्या आजोबा पंजोबापासून ते रस्ता आहे तिथं. हो. आमची सामायिक विहीर आहे पलीकडे आणि कुठं रस्ता आहे तुमचं? नाव गाव सांगा सर. आम्ही लांबकाने वस्तीत राहतो. पिराची कुरोली लांबकाने वस्ती. बरं. मानभावमाळा म्हणून आमच्या एरियाला नाव आहे. आणि तुम्हाला कुठला रस्ता आहे तो? ते सर्वे नंबरचा रस्ता आहे जुना तो. कुठल्या रस्त्याला मिळतोय? वाडी रस्ता हा. ते जुना अकलूज पंढरपूर रस्ता. अच्छा. हा. हा रस्ता मिळतोय. बरं. आणि तो 2 वेळा स्थळ पाणी झाली त्याची. तो रस्ता अवेलेबल आहे. अडवणूक केली असं बी शासनाच्या निदर्शनास आलंय साहेबांच्या हो. आल्यानंतर. मग त्यांनी कसं केलंय, विहिरीला पाण्याला जाण्याच्या कारणामुळं हो. मोटर आहे तिथे आहे त्या. हो. मग त्या विहिरीच्या पाण्याच्या ह्याच्यामुळं थोडासा तंटा वगैरे काहीतरी झाल्यामुळं त्यांनी ती जाण्याचा विहिरीकडे आमचा मार्ग बंद करून टाकला. बरं, मार्ग बंद करून टाकल्यानंतर आम्हाला विहिरीकडे जाता येत नाही. मग त्याच्यासाठी आम्ही तहसीलकडे धाव केली की बाबा रस्ता आपल्याला मिळावा ह्याच्यासाठी. त्यांनी काय केलं, तिकडे पण निकाल तिकडला झाला. तिकडला निकाल झाला, ह्याला रस्ता मिळतोय म्हणताना ही मेन प्रवाहाचा पण रस्ता त्यांनी साहेब बंद करून टाकला. तिकडे आम्हाला फक्त गरज काय, पाण्यापाठीच आम्हाला तिकडे जावं लागतं विहिरीकडे. आणि मेन प्रवाहाचा रस्ता आहे, दैनंदिन गरजेसाठी ह्या हायवेला तिकडे यावं लागतं. तुम्ही तक्रार वगैरे काय दिली? तक्रार वगैरे दिली होती. कोणाला दिली? आम्ही तहसीलकडे तक्रार केली होती. त्यांचं काय म्हणणार? त्यांचं काय म्हणणं आहे की त्यांचं म्हणणं आम्हाला घेऊ द्या, त्यांच्याकडे ही करू द्या. मग त्यांनी स्थळ पाणी पण केलेले. स्वतः नायब तहसीलदार आमच्या इथे आले होतं, सर्कल भाऊसाहेब आलतं, तलाठी आलतं. त्यांनी बघितलं की बाबा रस्ता आहे का, अडवलेला आहे का. ते मग तिथे अडवलेला आहे निदर्शनास सांगतोय, आम्ही त्यांना कळवतो. तर त्यांना आम्ही तशा स्वरूपात आदेश काढतो का म्हणून असं करताय, अडथळा आणताय. तर ते म्हणजे ते ऐकून पण घेत नाही ती, आणि साहेब बी तसे ऍक्शन घेत नाही ते त्यांच्याकडे. आणि कसं आहे साहेब, यायचं जर म्हटलं तर आम्हाला उसानं बांधाने यावं लागतं. आता माझ्या मुलगी गरोदर आहे. आता हिचं 9 महिने पूर्ण झालेले आहेत. आता म्हणजे तो व्हिडिओ पण आहे माझ्याकडे. हे मॅडम आली होती, तर मॅडमला विचारलं की मॅडम साहेब तुम्ही कुठून आला? कुठली मॅडम? आरोग्य अधिकारी. आरोग्य अधिकारी. तर ते म्हणले आम्ही उसाने इकडे आलो, म्हणजे रस्ताच नाही म्हणजे तुमच्या. आणि स्वतः मी तहसीलदार साहेबांकडे गेल्या तारखेला गेली होती की माझी 12वीची मुलगी आहे आणि ही थोरली मुलगी आहे, हिचा विवाह झालेला आहे, तिला 9 महिने झाले. ते स्वतः मी तहसीलदार समोर उभा राहिलो की बाबा यांची ही का म्हणजे अवस्था अशी आहे म्हणलं, उद्या जर रात्री अपरात्री जर काय त्रास व्हायला लागला, अँब्युलन्स 4 चाकी गाडी किंवा काय सुद्धा इकडे जाता येत नाही म्हणलं. अपरात्री मध्ये जीवाला धोका सुद्धा होऊ शकतो म्हणलं साहेब. आणि सोनोग्राफी केली तरी ते डॉक्टर साहेबांनी सांगितलं की बाळ आडवा आहे म्हणून. बरं, आडवं बाळ आहे म्हणल्यानंतर त्याला कसं होतंय, कधी वेदना होऊ शकते त्या. बरं, आणि तहसीलदार साहेबांसमोर आम्ही असं केलं. गेल्यानंतर तहसीलदार साहेबांनी नायब तहसीलदार साहेबांना बोलवलं की म्हणजे हे ज्यांनी रस्ता अडवणूक केलाय त्यांच्या ऍक्शन आता जाता करून टाका म्हणून आता ह्या घटनेला 20 दिवस झाले, ऍक्शन पण केली नाही. त्यांची नोटीस पण ग्रामपंचायत ह्याच्यापर्यंत तलाठी कार्यालयापर्यंत आली नाही आणि कारवाई पण त्यांच्यावर काय केली नाही. आणि कारवाई पण केली नाही. आता आम्ही अमरण उपोषणाचं हे केल्यानंतर आम्हाला म्हणते ती या तिकडे पंढरपूरला. आमचं काय तिथं ह्यांच्यावर कारवाई काय केली नाही आणि आम्हालाच पंढरपूरला तिकडे बोलवली ती. आणि रस्ता तर सर्वे नंबरचा रस्ता आहे तो, आणि 123 जो गट नंबर आहे त्याच्यावर शासनास वाटप झालेली जमीन असा उतार्या उल्लेख आहे साहेब. महाराष्ट्र शासन प्राधिकरण विभाग हा उतारा जर उपलब्ध आहे माझ्याकडे, तो पण मी दाखवू शकतो की औद्योगिक प्रशिक्षण, शासकीय आस्थापन काय आणि ह्याच्यासाठी वाटप जमीन म्हणून शासनाला. मी तहसीलदार साहेबांना तो उतारा पण दाखवला होता, तर ते काय बोलली नाही, ती उताराची काय गरज नाही म्हणली. आणि ऍक्शन घ्या म्हणलं तर ऍक्शन पण काय घेतली नाही. आणि तो व्हिडिओ पण आहे माझ्याकडे. तहसीलदार साहेबांपाशी मी गेलेलो, ह्या मुलीला भेटलेलो, ही मुलगी माझी बोललेली आणि 12वी शाळेची मुलगी पण बोललेली व्हिडिओ आहे माझ्याकडे. हिची 2 वर्ष वाया गेली. शाळा शिकण्याची इच्छा असून सुद्धा तिला काय म्हणजे अडथळ्यामुळे तिचं बंद झालेलं आहे. जाण्या येण्याच्या वाट्यापाठी आमच्या त्या पोलीस स्टेशनला जवळजवळ 10 ते 12 एनसी नोंदवलेल्या आहेत, त्या 10 ते 12. तरी पण त्यांनी कुठली दखल घेतलेली नाही. आणि आता ग्रामपंचायतीचा आता जवळ घराचा आम्ही टॅक्स भरलेला आहे तिथला. आमच्या आजोबाचा उतार आहे साहेब, वस्ती म्हणून. आमचं आजोबा पंजोबापासून वस्ती म्हणून आहे, म्हणजे आम्हाला जाणून बुजून त्रास देण्याचा हेतू असल्यासारखं आहे.
या संबंधित त्यांचं कसं आहे, आता मुख्य मागणी काय आहे तुमची? मुख्य मागणी आम्हाला रस्ता खुला करून द्या. आम्ही रस्ता खुला करून दिल्याशिवाय इथनं हलणार नाही. ग्रामपंचायतला वगैरे तुम्ही काय ग्रामपंचायतला इथं सर्वसाधारण मिटिंग होती, त्या मिटिंग मध्ये सुद्धा मी अर्ज केलेला आहे. त्यांचं काय मत आहे? त्याचा ते काय म्हणले, आम्ही वरिष्ठांना बोलतो. नाही, हा. गावात समजा तंटा मुख्य अध्यक्ष असेल, पोलीस पाटील असेल, सरपंच असेल किंवा गाव पुढाऱ्यांनी कोणी दखल घेतली नाही का? ते म्हणले तुमचे तहसीलकडे गेले त्या साहेबाकडेच बघा, आता आम्ही त्याच्यात काय हस्तक्षेप करू शकत नाही, तुम्हाला काय नाही. त्यांनी अशी टाळाटाळ गाव लेवलला पण कोण दखल घेत नाही ती, किंवा गाव लेवलची ही कोण ऐकत नाही ती, कारण ही माणसं आगाव आहे ती, आणि ही माणसं म्हणजे मोठी आहे ती, पैशाने मोठी आहे ती, ह्यांचं मंत्र्यापर्यंत वशील आहे. त्याच्यामुळं ही दाबून टाकते ती. आणि मला स्थळ पाणी मध्ये आहे, अहवालामध्ये स्थळ पाणी की ह्या व्यक्तीला पर्यायी रस्ता कुठलाही उपलब्ध नाही. आता स्थळ पाणी चा अहवाल पण माझ्याकडे आहे. काय पर्यायी रस्ता कुठला उपलब्ध नसताना मला ते उपलब्ध पण करून देत नाही ते, आणि हाही रस्ता पण खुला करून देत नाही. आता तुमची मागणी काय असणार? आमची मागणी असं काय, आम्हाला 2 ते 3 दिवसात हा रस्ता खुला करून दिला तर बरं. आम्ही काय, आमचं वडील आहे, ते वडील काय वयस्कर आहे, त्यांना दिसत नाही, काय नाही, त्यांना त्रास आहे, यांना काय आजार आहे यांना, त्याच्यामुळं आम्ही वडिलांना त्रास होईल म्हणून आम्ही घरातली सर्व सदस्य आम्ही उपोषणाला इथेच बसणार आहे. माझे गरोदर मुली सहित बसणार आहेत. ते सगळ्यांचं उपोषण चालू आहे. सगळ्यांचं उपोषण आम्ही इथेच करणार आहे. त्याच्यामुळं आम्ही काय ही करत नाही. आमचा 2 वर्ष होऊन गेली ह्याला. आम्ही जाणार कुठनं, जायला प्रश्न आहे. आणि त्या जनावरांना तर वैरण वाहून साहेब 2 ते 1 किलोमीटर मला चालत जावं लागते, डोक्यावर वैरण घेऊन दूध आणावं लागते. दूध आणताना पण पाय घसरून किटल्या आणलेल्या, त्या अजून सुद्धा 2दा गेला. सकाळी दूध आणलेलं आहे तिथं, पाय घसरून जाता येत नाही. मोटरसायकल घरी जात नाही, वाहन जात नाही, गाडी जात नाही, 4 चाकी गाडी जात नाही, काय सुद्धा जात नाही. आणि हा अखंड सर्वे नंबरचा रस्ता आहे, ह्याकडे त्याकडेला, आणि तो उतारा सुद्धा शासकीय आहे 123 नंबरचा. मग शासनानं ती जमीन आम्हाला कसं आहे, काही करा, फक्त आम्हाला रस्ता जोपर्यंत शासन अधिकारी करत नाही खुला, तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. वेळ प्रसंगी आम्ही 2 ते 4 दिवस इथून त्यांचं बघणार, नाहीतर आम्ही बंधारा इथं आम्ही सर्वजण तिथं आत्मदहन करणार, आम्ही बंधाऱ्यावर उड्या टाकून देणार आहे. आम्हाला पर्याय मार्गच नाही. वयात उपोषणाला बसायची वेळ आली, काय झालेली? लय त्रास आहे, लय त्रास द्यायला लागली. होय, कोण देते त्रास? शेजारी का बरं? रस्ता मोडून टाकलाय, बर, नळ्या काढले, ते जाय येत नाही. 1 किलोमीटर वैरण व्हावं लागतं. पहिला रस्ता होता का तिथे? मग माझ्या आजोबांच्यापासून रस्ता आहे, चालू रस्ता बंद केला? चालू रस्ता बंद केलाय. आता फक्त 2 जागेलाच बंद केलाय. साऱ्या होते पाईप उपसून फेकले ते, आणि रस्त्याची अडचण केली, पाक जाऊ येऊ देत नाही. मग गावात वगैरे काय गाव पुढे गाव पडायला काय म्हणते ते बघा, जाऊ तुम्ही ते शासन. आता काय तुमची मागणी काय असणार? आम्हाला फक्त रस्ता, बाकी काही नको. काय आमची अपेक्षाच नाही रस्त्याची. रस्ता दिल्याशी मी इथनं उठत बी नाही, नाही तर शेवटी मी मरायला तयार आहे. काय उपोषणाला बसलाय, काय झाले नेमकं? आमच्या घराला जायला रस्ताच नाही, तर रस्त्याशिवाय घर असतं का? नाही. हा, असतं का? सांगा. मग रस्ता नाही म्हणल्यावर जायचं कुठनं? मग आम्हाला अपेक्षा आहे की आम्हाला रस्ता मिळाल्याशिवाय आम्ही तिथनं हालत नाही. पहिला रस्ता होता का तिथे? होता, आमचं लग्न झाल्यापासून तिथनं रस्ता होता, ये जा होतो. आता पाहुणे रावळी गेला सुद्धा रस्ता नाही तिथे ठेवला. आता किती दिवस झाला रस्ता? 2 वर्ष झाले त्यांनी रस्ता मोडून, तिकडला मोडला अगोदर, नंतर इकडला मोडून, आता तक्रारी तारखे चालू होतं त्यावेळेस मोडला, इथला पायपा काढून टाकले. घरी येऊन दमते तिथे आम्हाला, आमच्या रानात गेला तर आम्ही हातपाय मोडून. हा, तुम्ही वर तक्रारी केल्यावर सांगितलं पोलीस स्टेशनला? तिथं जाते ते पोलीस स्टेशनला गेल्या जेव्हा म्हणते ती घरी, इथं काय नाही, तहसीलला गेले तुमचं. तहसीलला गेल्या म्हणतात तहसीलदार पुढची तारीख देताय, त्या तारखेला गेल्या का तेवढी तारीख करताय, परत अजून पुढच्या तारखेला सांगताय. तिथं आठ करते ती सारखी, दखल काय घेत नाही ती. प्रत्येक वेळेला तारखेला हजर झालं का जावा पुढच्या तारखेला या म्हणते ती. गावात त्यांचं म्हणणं घ्यायचं, ह्यांचं म्हणणं घ्यायचं, किती वेळा म्हणणं घ्यायचं, किती वेळा. काय तुमचं मुख्य आम्हाला मागणी काय? रस्ता आम्हाला पर्याय रस्ता नाही दुसरा, आम्हाला रस्ता मिळाल्याशिवाय आम्ही इथनं हलत नाही. हा, 9 जून 2026 रोजी मराठी पत्रकार संघाच्या अधिवेशनामध्ये महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी सांगितलं होतं की कोणताही रस्ता अडवला जाऊ शकणार नाही किंवा अडवला जाणार नाही, किंवा रस्ता नसेल तर तात्काळ खुला करून द्यावा, असे आम्ही आदेश आणि कायदा पारित केलेला आहे. असे सांगितले असताना सुद्धा बावनकुळे साहेब कधी तिथे ठराव करता, पण खुद्द ग्रामीण भागामध्ये आज रस्ते अडवले जात आहेत, आणि हे या महिलांचे अश्रू सांगतायत
नक्की त्यांना काय त्रास होतोय, तर प्रशासनानं दखल घेऊन तात्काळ यांचा रस्ता जे काही प्रॉब्लेम आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न करावा